ठाण्यातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. काँग्रेस केवळ टीका करण्याचं काम करते, परंतु आम्ही प्रत्यक्ष कृतीवर भर देतो अशी ठाम भूमिका शिवसेना ठाण्याचे नेते मनोज शिंदे यांनी मांडली आहे. ठाणे महापालिकेत आयोजित जनसंवाद उपक्रमात ते बोलत होते. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी स्वतः जागेवर जाऊन सीपी तलावाजवळील कचऱ्याची समस्या जाणून घेतल्याचं मनोज शिंदे यांनी सांगितलं. समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. त्यामुळे काँग्रेसच्या टीकेला आम्ही काहीही किंमत देत नाही, असंही मनोज शिंदे यांनी स्पष्ट केले. दर गुरुवारी ठाणे महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेतर्फे जनसंवाद उपक्रम राबवला जातो. या उपक्रमात पाणी, कचरा, रस्ते, वाहतूक आणि अन्य नागरी समस्या जाणून घेतल्या जातात आणि जागेवरच उपाययोजना केली जाते, असा दावाही मनोज शिंदे यांनी केलाय. या कार्यक्रमाला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक, माजी महापौर आणि उपमहापौरही उपस्थित होते. जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचं त्वरित निराकरण केलं जात असल्यानं हा उपक्रम लोकांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. यावेळी माजी महापौर मनोहर गाढवे, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, माजी नगरसेवक अशोक बोरीटकर, शैलेश शिंदे, रमाकांत पाटील, ठाणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी रतन अवसरमोल, रेखा मिरजकर, सुनील शिंदे तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नागरिक, महानगरपालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी पोषण आहार थकीत बिलासंदर्भातील समस्यांसह पाणी बिल बाबत वाढीव बिल समस्या, परिवहन कामगार बदल अनुकंपातील विषय, वारसातील नोकऱ्यांचा विषय, पदोन्नतीचा विषय, कित्येक वर्ष रेंगाळलेला विषय, कोरोना कामगारांचा विषय, घंटागाडी कामगारांच्या विषयावर, वेळेवर पगार देत नाही तसंच अन्न समस्या, बाधित घरांच्या संदर्भातील विषय, ठेकेदार पद्धतीनं कामगारांचा पगार तसंच इतर विषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांवर लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल असं यावेळी माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आम्ही काम करणारे लोक, आम्ही टीका करणारे लोक नाही आहोत. या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी एक पर्याय तयार केलेला आहे. यांना आता जाग आली जेव्हा आमचे खासदार नरेश म्हस्के यांनी जाऊन सीपी तलावाला असलेला कचऱ्याचा जो आहे वेस्ट मटेरियल होतं, अख्खा कचरा ज्याचा तास होता, ते खासदार आमचे नरेश म्हस्के आहे आणि त्यांच्या बरोबर राम रेपाळे सारखे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी गेले. त्यांनी तो आताच्या आता तिकडे थांबवलेला आहे आणि आता यांना जाग आली. हे दाखवायचे दाते यांचे आता समोर बसून आम्ही जाग्यावर रस्त्यावर कचऱ्यात जाऊन आमच्या खासदारांनी ते बंद केलेलं आहे आणि ते लवकरात लवकर त्या ठिकाणून निघून जाणार आहे. कचऱ्याचा लोकांना त्रास होणार नाही याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणारच आहे. ते काम आमचं चाललंय आणि ह्याला काय बोंबाबोंब करायचं ते करूया. सब मिलके आज ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम आक्रमक केली असून गुरुवारी मोठी गृहसंकुल आणि टॉवर येथे कारवाई करण्यात आली. ब्रह्मांड फेज 3, लोढा क्राउन, दोस्ती कोरोना आदी ठिकाणी कारवाई करून एक दिवसात या भागातून 50 लाख रुपयांच्या बिलांची जागेवर वसुली करण्यात आली. पाणी बिल भरलेलं नसल्यानं दोस्ती कोरोना सोसायटीचा पाणी पुरवठा सकाळी बंद करण्यात आला. त्या संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी 8,67,000 रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पाणी पुरवठा लगेचच सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे बाळकूम येथे लोढा क्राउन आणि परिसरातील इमारतींवर ही कारवाई करण्यात आली.
संबंधित वेगवेगळ्या ग्राहकांनी एकूण सुमारे 13,51,000 रुपयांच्या बिलाच्या रकमेचे धनादेश दिल्यावर त्यांचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या महसुलाच्या वसुलीचा आढावा घेतला होता. तसंच मार्च अखेरपर्यंतचा काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागानं उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर, लोकमान्य नगर आणि सावरकर नगर, मांजुडा, मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात गुरुवारी वसुली मोहीम राबवली. पाणीपुरवठा विभागानं या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या 225 कोटी रुपयांपैकी 127 कोटी रुपयांची वसुली केली आहे. ही वसुली गेल्या वर्षी याच काळातील वसुलीपेक्षा 12 कोटी रुपयांनी अधिक आहे. मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात बंद करण्यात येणार असल्याचं उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केलंय. तसंच थकबाकीवरील प्रशासकीय आकार, दंड, व्याज यांच्यावर लागू असलेली 100% माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाही. या अभय योजनेची मुदत 31 मार्च 2025 पर्यंतच असल्याचंही पवार यांनी सांगितलं. प्रबोधन करणारे सायकल स्वार, मल्लखांब आणि जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिकं, ड्रम, झेंबे वादन, एरियल कसरती, महिला बाईक रॅली, प्रबोधन करणाऱ्या चित्ररथांचा सहभाग हे यंदाच्या स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य आहे. यंदा राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्तानं चित्ररथ, आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन या संस्थांचं पारंपरिक वेशभूषेतील शेकडो सायकल स्वार, 300हून अधिक महिलांची बाईक रॅली निघणार असल्याची माहिती श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या कार्यवाहक डॉक्टर अश्विनी बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यंदा या यात्रेचं 25वं वर्ष आहे. संस्कृतीचा महाकुंभ, आपली ठाणे आपली स्वागत यात्रा या संकल्पनेअंतर्गत यावर्षी विविध सांस्कृतिक, वैचारिक तसंच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी रविवारी 30 मार्च रोजी स्वागत यात्रा सकाळी 7 वाजता ठाणे शहरात निघणार आहे. यावर्षी ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल हे यंदाचे स्वागताध्यक्ष आहेत. सकाळी 7 वाजता श्री कौपिनेश्वर महाराजांच्या पालखीचं पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल. ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पालखी आणि इतर पादचारी जांभळी नाका, रंगो बापूजी गुप्ते चौक या मार्गाने दगडी शाळेकडून निघून चित्ररथ पालखी बरोबर येऊन पालखीचं रूपांतर भव्य स्वागत यात्रेत होणार आहे. ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा, हरिनिवास चौक, गोखले रोड पर्यंत येईल. तर पुढे राममारुती मार्ग, पुन्हा गाडगिळ चौक, तलावपाळी मार्गे पुन्हा श्री कौपिनेश्वर मंदिरात प्रस्थान करेल. TJSB सहकारी बँक लिमिटेड यांच्या वतीनं बाराखडीचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध याविषयी जनजागृती केली जाणार आहे. गावदे मैदान येथे फोटो सर्कल सोसायटीतर्फे छायाचित्र प्रदर्शन आणि विजयराज बोधनकर यांचं अर्कचित्र प्रदर्शन तसंच संस्कार भारती या संस्थेतर्फे भव्य रांगोळी साकारण्यात येईल. यावेळी न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्यकारिणी अध्यक्ष संजू ब्रह्मे, विश्वस्त विद्याधर वालावलकर, अरविंद जोशी, महेंद्र कोथळे, निमंत्रक तने दांडेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तर पूर्वसंध्येला हरिद्वार येथे होणारी गंगा आरती 28 मार्च रोजी उपवन तलाव येथे आणि 29 मार्च रोजी मासुंदा तलाव येथे संपन्न होईल. या स्वागत यात्रेत बौद्ध समाज देखील सहभागी होणार असून जगाला युद्ध नको, बुद्ध हवा आहे हा संदेशही देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील वागळे स्ट्रीट येथील MSCBच्या मेन ऑफिसमधून ग्राहकांना न विचारता त्यांची वीज मीटर बदलली जात आहेत. हे मीटर बदलण्याचं काम करणाऱ्या व्यक्तींकडे ओळखपत्र नाही, शिवाय 15,000 रुपयांची मागणी केली जात आहे. परंतु अशा प्रकारचं कोणतंही पत्रक त्यांनी दाखवलं नाही. म्हणून या संदर्भात जाब विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि तक्रारदार मंदार भट यांनी महावितरणचे वरिष्ठ अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांची भेट घेतली. तसंच या विषयात लक्ष घालावं आणि येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सहित असावे, तसंच ग्राहकांना न विचारता अशा प्रकारे लाईट मीटर बदलू नयेत अशा सूचना देण्यात आल्या. अन्यथा मनसे त्यांना जाब विचारेल असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. टोळीची भूमिका निभावली होती. त्यानंतर आता वीज ग्राहकांना होणारा त्रास, लाख त्रास आणि आकारले जाणारे जे बिल येतात त्यानुसार आता मनसे आक्रमण. मला असं वाटतं की आता MSCBने एक टेंडर काढलेला आहे आणि त्या टेंडर मध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन अदानी कंपनी बळजबरी प्रीपेड मीटर बसवण्याचं काम करते. एक तर तुम्ही ज्या वेळेला ग्राहकांकडे मीटर बदली करायला जाता त्यावेळेला ग्राहकांना त्याची माहिती असली पाहिजे की तुम्ही माझा मीटर का बदलताय, त्याचा खर्च कोण देणार आहे. अनेक वेळेला अदानी कंपनीची लोक बळजबरी जातात, त्यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं ID कार्ड नसतं, त्यांच्याकडे याच्या बाबतीतला कुठलाही GR नसतो. ही आलेली माणसं अदानी कंपनीकडनं आहेत, MSCB कडनं आलेत की चोरी करायला आलेली आहेत, याची कुठलीच माहिती कोणाला नसते. सो आज आम्ही यांना सांगितलेलं आहे, जी कोणी लोक तुम्ही पाठवताय त्यांच्याकडे एक पत्र असलं पाहिजे, तुम्ही ते मीटर का बदलताय याच्या बाबतीतली माहिती असली पाहिजे आणि मीटर बदलताना तो ग्राहक हा समोर उभा असला पाहिजे. नाही तर होतं असं की ज्या वेळेला अनेक वेळेला वायर इकडची तिकडे झाली म्हणून लोकांना वीज चोरीचे आरोप केले जातात आणि लाखो रुपयाचं बिल त्यांच्याकडनं वसूल केलं जातं. सो आमची यांना आज मागणी आहे की जोपर्यंत ग्राहकाची परवानगी तुम्ही घेणार नाही तोपर्यंत मीटर बदलायचं नाही.